आजच्याही काळात आपल्या आईबापाला वृद्धाश्रमात टाकून सगळं सांभाळणारे, सगळं स्वतःच्याच घशात घालणारे आजचे सुद्धा कंसच असते, त्यांचेच सगळे वंशज म्हणायला पाहिजे की नाही. हिंदू धर्माची शोकांतिका आहे, वृद्धाश्रमांची संख्या हिंदू धर्मातलेच लोकांची वाढतीये, तिकडे नाही वाढत. त्यांना त्यांचे आई वडील जड होत नाही. आमचा प्रॉब्लेम आहे, कारण आमच्या अंतःकरणात भक्तीचा झरा नाही आहे. काय पौरुष होतं, उग्रसेन यादवांवर कृपा केली म्हणजे वर्णन केलंय. मल्लयुद्ध खेळलं कंसाबरोबर. कृष्णाचा आदेश किंवा कृष्णाचा आदर्श आमच्या लेकरांनी का घ्यायचा, रामाचा आदर्श का घ्यायचा. मन, मनगट आणि मेंदू सगळं बळकट केलंय. सगळं आमच्या तरुणाईला कळायला पाहिजे ना. आतमध्ये व्यसन टाकलं या उपकरणात, शरीर नावाच्या, की ते त्या क्षणी गंजायला सुरुवात होते. पण आम्हाला कळत नाही. व्यसनाधीन भोगवाद आणि चंगळवाद या सगळ्याच्या मागे धावणारी आमची पिढी पाहिली की वाईट वाटतं. आम्ही ज्या देवभूमीत राहतो, धन्यभूमी पुण्य देश जेथे वैष्णवांचा वास, अशी भूमी आहे आपली. हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे अशी भूमी आहे आपली. जिथं भगवान गोपालकृष्णांनी अर्जुनाला भगवद्गीता सांगितली ती भूमी पराक्रमाची भूमी आहे आपली, शौर्याची, धैर्याची, वीरतेची भूमी आहे. आणि इथे या भूमीमध्ये आम्ही सगळे जन्माला आलोय ना, मग आम्हाला कळलं पाहिजे. भगवान गोपालकृष्ण उग्रसेन यादवाला म्हणजे कंसाला संपवलं, त्यांच्याशी मल्लयुद्ध खेळलं, कंस संपला. आम्हाला सुद्धा शाळेमध्ये आमचे शिक्षक सांगायचे, आता इथं इंग्लिश मिडियम आहे, मराठी मिडियम आहे, मला माहिती नाही मुलं कुठल्या संख्येने आहेत बऱ्यापैकी. गणित सोडवायचं असेल तर आधी काय करावं लागतं. गणित सोडवायचं असेल तर आमचे गुरुजी आम्हाला सांगायचे की आधी कंस सोडवायचा असतो. लहानपणी कंस सोडवला की गणित पटकन सुटतं. आधी कंस सोडवायचा. म्हटलं बरोबर आहे, कृष्णाने पण तेच केलं होतं. आधी कंसाला सोडवलं, त्याला मुक्त केलं आणि मग पुढची गणितं आपोआप सुटत गेली. भगवान गोपालकृष्ण उग्रसेन यादवांवर पूर्ण कृपा केली. कुब्जा काय होतं, सौंदर्य होतं, पण नाही. 3 ठिकाणी वक्र असलेली कुब्जा, पण तिच्यावर कृपा केली भगवंतांनी. मथुरेत गेल्याबरोबर तिच्याकडे पाहिलं, हे सुंदरी म्हणून हाक मारली. ती रडायला लागली, देवा सगळी मथुरा मला कुरूप म्हणते, कुब्जा म्हणते, आणि तू मला अशी हाक मारतोस. भगवंतांनी तिला असं धरलं, खांद्याला हात लावला, आपल्या उजव्या हाताने तिच्या उजव्या पायाच्या अंगठ्यावर असं दाब दिला आणि कट 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 3 ठिकाणी आवाज आले. 3 ठिकाणी वक्र असलेली कुब्जा सरळ झाली आणि सांगितलं, भारतीय संस्कृतीने आत्म्याच्या सौंदर्याला जास्त महत्त्व दिलंय, बाह्य सौंदर्याला नाही. त्यामुळे आम्ही बाह्यरंग जास्त बघतो, आंतरिक सौंदर्य आम्ही पाहत नाही. आंतरिक सौंदर्य कसं असतं ते जेव्हा कळावं तेव्हा आम्हाला जगण्यातला खरा आनंद घेता येईल. भगवंत काही बघत नाही. भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. देवाला मोजताना माप लागतं. तसंच मी विचारलं होतं, सोनं आपण मोजताना पाहिलंय का. सोनं, सुवर्ण कशी तजवीज असते. सोनं मोजताना अत्यंत खबरदारीने तो सोनार किंवा तो दुकानदार मोजत असतो. सोन्याचा तराजू असतो, नाजूक आहे की नाही. बरं, त्या तराजू आता दिसत नाही, आता ती इलेक्ट्रिक मशीन आहे. मग ती सुद्धा कुठं ठेवली जाते, हवाबंद काचेच्या पेटीमध्ये असते. का, धुळीचा कण जरी बसला तरी वजनात फरक आहे. मोजायचे सोनं. आता हा नियम कोळशाला आहे का, जिथं सगळं काळच करायचे. कोळसा मोजताना हा नियम चालेल, त्याला काचेची पेटी गरजेची आहे नाही. मोजायचंय सोनं. मग आम्हाला कुणाला मोजायचंय, तुकोबराय म्हणतात देवाला मोजायचंय. आणि देवाला मोजायचं असेल तर धातूनाम अस्मी कांचनम ही विभूती सांगितली आहे देवानी. देव सोन्याच्या ठिकाणी आहे. कुठलं सोनं, चांगल्या मार्गाने मिळवलेलं सोनं. वाईट मार्गाने मिळवलेल्या सोन्याच्या ठिकाणी कली राहतो, तो त्याचा पत्ता आहे. असो जाता सांगून गेले. पुढे भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. दुसऱ्या मापाने देव मोजला जात नाही. मग आपल्या हातात आहे. आता देव आपल्याकडे येईल, देव आपल्या हृदयात येईल, फक्त त्याकरता जरा असं घुसळावं लागेल. कशाचं घुसळण करायचं. दह्यामध्ये, दुधामध्ये लोणी आहे का, बोला ना महिला मंडळ. संपणार आहे माझं कीर्तन वेळेत, काळजी करू नका. दुधामध्ये लोणी आहे का, रागवल्यात माझ्यावर. दुधात लोणी आहे. मी तुम्हाला इतकं छान गायला लावलं, टाळ्या नाही वाजवल्या का, वाजवा बरं टाळ्या सगळ्यांनी एकदा. किती छान गायलं तुम्ही मगाशी, मस्त गाणं गायलं. दुधामध्ये लोणी आहे, पण ते दिसतं का. मग ते दिसण्याकरता काय करावं लागेल, घुसळावं लागेल. आणि घुसळल्यानंतर
घुसळणं म्हणजे एनर्जीचं सेंट्रलायझेशन करणं आहे. सेंट्रल एनर्जी ज्यावेळी एकत्र होते, ऊर्जा ज्यावेळी सघन केली जाते, त्यावेळी ती जास्त शक्ती देते. भजन म्हणजे सुद्धा घुसळणंच आहे. भजन करणाऱ्या माणसाला विचारा काय आनंद आहे, किती आनंद असतो. त्यामुळे भजनाचा आनंद असा आहे की देव हृदयात येतो. जसं दुधामध्ये लोणी तसा देही चक्रपाणी म्हटले. देहातलं चक्रपाणी ओळखायचं असेल तर मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. अनंत असलेला परमात्मा तत्व अनंत आहे, मोजता येत नाही. इन्फिनिट म्हटलंय त्याला. अनंत ज्याचा अंतच नाही असा अनंत जर मोजायचा झाला, त्याला ओळखायचं झालं तर आम्हाला इथं मंथन करावं लागेल. विठोबा रखुमाई. बोला बोला टाळी. विठोबा पंढरीनाथ भगवान की जय, महाराज की जय, जगतगुरु संत तुकाराम महाराज की जय.
जय गोपाल कुमारी मन वाचातीत तुझे हे स्वरूप, म्हणून या माप भक्ती केले. भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. या हारांसमोर मी कायम हार घेते, कारण खरं सांगू का, तुम्ही सगळे मंडळी कीर्तनकारांवर खूपच प्रेम करता. महाराष्ट्रातले सगळे कीर्तनकार, लाखो कीर्तनकार आहे. मी म्हणते कीर्तनकारावर नाही गेलं तरी चालेल प्रेम, कारण हजारो लाखो कीर्तनकार येतील जातील, आणि या गादीवर प्रेम करा. कारण हे तुम्ही जे सगळे हार घालता ना, ते आम्हाला नाही, ते या गादीला आहेत, ते ज्ञानोबांना आहेत, ते तुकोबांना आहेत. मी मगाशी एक वाक्य उच्चारले होते, भक्तीच्या प्रवाहामध्ये सगळ्यात मोठा परमार्थातला अडसर जर कुठला असेल तर तो अहंकार. न जाणू हे सगळे हार गळ्यात आले आणि मला अहंकार झाला तर, अशी एक प्रामाणिक भावना. त्यामुळे हारासमोर हार. या गादीवर आपण प्रेम करूया, कारण ही गादी अनादी काळापासून चालत आलेली आहे. ही ज्ञानोबा तुकोबांची पुण्याई आहे. इथल्या प्रत्येक तरुणाला विचारावं, तुझा रक्तगट काय आहे, तुझा ब्लड ग्रुप काय आहे, किंवा तुझ्या रक्तामध्ये नेमकं काय आहे. तो ब्लड ग्रुप जसा सांगेल किंवा रक्तामधल्या WBC RBC जसं सांगेल ना, तसं त्यांनी हेही सांगावं, माझ्या रक्तात ज्ञानोबा आहेत, माझ्या रक्तात तुकोबा आहेत, माझ्या रक्तात छत्रपती शिवाजी महाराज आहेत, छत्रपती संभाजी महाराज आहेत. कारण हा देश त्यांच्यामुळे आज आम्ही ही परिस्थिती पाहतो, नाही तर कुठल्या तरी मंदिरात आजान पडत बसलो असतो आज. इतकी बिकट परिस्थिती भारताने या भूमीने पाहिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी या भूमीमध्ये स्वतःचं स्वराज्य निर्माण केलं. हे राज्य नसे शिवबाचे, हे राज्य देवधर्माचे, असं म्हणून रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लागता कामा नये, ही शिकवण होती. आपल्याकडे राजा हा उपभोग शून्य स्वामी असतो. राजा आहे तर त्यांनी उपभोग नाही घ्यायचा कशाने, आता उलट आहे. आता उपभोग असेल तर राजा आहे, किंवा उपभोग घेतो तोच राजा, असं की काय असं म्हणावं. पण आपल्याकडे उपभोग शून्य राजा आहे. छत्रपतींनी सैन्याला सांगावं, रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लागता कामा नये. इतका सुंदर संस्कार संपन्न राजा या भूमीला लाभला. स्वराज्याचे छत्रपती आणि युवराज असलेले स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती धर्मवीर संभाजीराजे. आज मृत्युंजय अमावस्येचा दिवस आहे. काय सांगावं, आजचा दिवस खरं तर महाराष्ट्राच्या इतिहासातला तसं म्हणायला गेलं तर काळा दिवस आहे. तानपुरा चालू ठेवा. संभाजी राजांच्या बलिदानाचा आजचा दिवस, बलिदान मासाची पूर्तता होतीये. भक्ती अशी केली की जी देवभक्ती होती, देशभक्ती होती आणि धर्मभक्ती होती. धर्मासाठी मरावे, मरोनी अवघ्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले. या धर्मासाठी भगवंतांनी सुद्धा अवतार घेतले. धर्मरक्षावया अवतार घेसी, आपुल्या पाळीसी भक्तजना. छत्रपती शिवाजी महाराजांनी जमवलेलं शेकडो किल्ल्यांचं स्वराज्य, 32 मण सोन्याचं सिंहासन या रायगडाच्या भूमीवरती पाहिलं लोकांनी. राजे 1680 साली निघून गेले. 1680 सालानंतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्याकडे स्वराज्याची सगळी सूत्र आली. राजांच्या नंतर 9 वर्ष स्वराज्याचा झंझावात असा काही धर्मवीर छत्रपती संभाजीराजांनी चालू ठेवला. आणि त्यानंतर आमच्याच फितुरीनी, फितुरीचा रोग फार राष्ट्रघातकी, वैभवाचं लोळविते साथ फाटकी. मंडळी, आपल्या माणसांची साथ जर फाटकी असेल ना, तर त्यासारखं दुर्दैव नसतं. जुन्या काळात चित्रपट, त्या ब्लॅक अँड व्हाईट TV वरती जुन्या मंडळींना माहिती आहे, गाणं लागायचं बातम्यांच्या आधी, आमची माती आमची, ऐकलं म्हटलं आमची माती आमचीच माणसं करतायत, नाही कळलं? आमची माती आमच्याच माणसांनी केली, ही खरी गोष्ट आहे, परक्यांनी नाही. सावरकर म्हणायचे, मला हिंदूंपासून भीती, मला हिंदू पतन होत आहे किंवा हिंदू धर्माची भीती, हिंदू धर्म डबघाईला जातोय याची भीती मला हिंदूंपासूनच आहे जास्त, मुस्लिमांपासून नाहीये, ख्रिश्चनांपासून नाहीये. हिंदुत्वेष्ट हिंदूंची मला जास्त भीती आहे म्हणाले, हिंदू धर्माचं पतन व्हायला. त्यामुळे आमचीच माणसं आमचा घात करताय, हा पूर्व इतिहास आहे, मी माझ्या पदरचं काही नाही सांगत आहे. फितुरीचा रोग या महाराष्ट्राच्या इतिहासाला लागलाय
आणि त्याचा परिणाम असा झाला, काय आयुष्य आहे माझ्या संभाजीराजांचं. आज त्यांच्या पुण्यतिथीचा किंवा बलिदानाचा दिवस आहे आजचा. धर्मासाठी संपले राजे आपले. काय इतिहास आहे. 2 वर्षाचे राजे होते त्यावेळी आई सोडून गेली होती. स्वतःच्या आईच्या अंगावर दूध सुद्धा पिता नाही आलं माझ्या राजाला. कापूरहोळच्या धाराऊ आईंची योजना केली छत्रपतींनी. धाराऊ आईच्या दुधावर पुष्ट झाले. 2 वर्षाचे होते त्यावेळी अफजल खान स्वराज्यावर चालून आला होता. सईबाई अत्यवस्थ होत्या, अंथरुणाला खिळलेल्या होत्या आणि 2 वर्षाचे होते संभाजीराजे. संभाजी राजांना आईजवळ पाहिलं, त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि शिवाजीराजांनी सईबाईंना सांगितलं, सई कंटाळीस का ग माझ्या धगधगत्या संसाराला, कंटाळीस का ग, मी अफजल खानाच्या मोहिमेवर चाललोय, मला परत आलो मी जिंकून तर मला ओवाळायला तू पाहिजे समोर. सईबाईंनी सांगावं माझा काही भरोसा नाही महाराज, आपल्याला या मोहिमेमध्ये यश मिळावं ही आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करते. पण एवढंच सांगते माझ्या शंभूला सांभाळा. जाताना एवढंच सांगते, त्याच्या बाबतीत कुठलाही विचार करताना, त्याच्याविषयीचा कुठलाही निर्णय घेताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्हाला आई आहे त्याला आई नसेल. आणि अफजल खानाच्या मोहिमेवरून अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला राजांनी, फत्ते मिळवली आणि माघारी यायच्या आज सईबाई गेल्या निवर्तल्याची बातमी कळाली होती. 2 वर्षाच्या राजांना जिजाऊ मातोश्रींनी मोठं केलं. जिजाऊ मातोश्रींचे केवढे मोठे उपकार आहेत आपल्यावर. 2 राजे दिले या मातीला. एकाने धर्मासाठी जगायचं कसं शिकवलं, एकाने धर्मासाठी मरायचं कसं शिकवलं. जिजाऊ आईसाहेबांचे खूप मोठे उपकार आहेत तुमच्या माझ्यावरती. महाराष्ट्राची राजमाता आहे आऊसाहेब जिजाऊ माता. संभाजीराजे अत्यंत कुशल, व्यवहार कुशल तर होतेच, प्रचंड हुशार, बुद्धिमान. बुधभूषणम सारखा संस्कृत ग्रंथ त्यांनी लिहिला. अनेक भाषांवर ज्यांचं प्रभुत्व आहे, अनेक विषयांचा सखोल अभ्यास ज्यांनी केलेला आहे. आणि संभाजीराजे 9 वर्ष झंझावातासारखे या स्वराज्याचे पालन करते ठरले, पण आपल्याच माणसांनी घात केला. संगमेश्वराला राजे होते. मुकर्रब खानाच्या नावाच्या सरदाराने त्याला पत्ता सांगितला गेला, तो गेला. 200 माणसांनी संभाजीराजांना पकडलं होतं. आपण छावा बघितलाय नाही का, घराघरात छावा कळाला. त्या पिक्चरमुळे आमच्या पोरांना राजे कळाले, संभाजीराजे कळाले. घराघरात आम्हाला बाकी सगळे हिरो माहिती आहेत पण राजे माहिती नाहीत. शिवजयंती अलीकडे साजरी झाली, तिथीने झाली, तारखेने झाली. मी तर म्हणते रोज करूया, कशाला भांडायचं. तर रोज राजे जन्माला आले पाहिजेत, रोज आमच्या मनात त्यांचा जन्म झाला पाहिजे, रोज आम्हाला त्यांची आठवण झाली पाहिजे. म्हणजे राजे मनात असावेत, राजे विचारांत असावेत, राजे फक्त टॅटू म्हणून दंडावर नसावेत, राजे फक्त चंद्रकोरी पुरते नसावेत बरं का. राजे मनात असावेत, त्यांचा विचारांचा झंझावात आमच्याकडे असावा. ज्या छत्रपतींनी स्वाभिमान नावाचं वैभव कमावलं होतं ते संभाजीराजांनी पुढच्या काळामध्ये जपलं, प्रचंड शिताफीने जपलं. ज्यावेळी फितुरीमुळे राजे पकडले गेले, 200 माणसांनी साखळदंडांनी असा राजा सूर्यगोलासारखा लालबुंद तळपत होता. प्रचंड देहयष्टी, सुंदर लोहगोलासारखी, प्रचंड बलदंड शरीर. म्हणून म्हटलं व्यसन टाकलं की शरीर गंजायला सुरुवात होते. का राजाला समोर ठेवायचं. उत्तम आयुरारोग्य उत्तम, तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता हे 3 तरुणाईचे गुण आहेत. स्वामी विवेकानंद सांगायचे तेजस्वी, तपस्वी आणि तत्पर. आजचा तरुण असा असला पाहिजे, त्याला म्हणायचं तरुण. नाहीतर आजचा तरुण संध्याकाळ झाली की धरून आणावा लागतोय, ही परिस्थिती आहे. का राजांचं चरित्र आमच्या लेकरांनी पाहिलं पाहिजे. आजची अमावस्या इतकी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये, आजचा दिवस आमच्यासाठी खरं तर हिंदू धर्मावर सूतक यावं उद्याच्या दिवशी म्हणून आजच्या तिथीला केलेला हा डाव होता औरंग्याने. उद्या हिंदू धर्माचा आपला सण, नूतन वर्ष सुरुवात, प्रारंभ, पण हिंदू धर्मावर सूतक यावं याकरती औरंग्याने केलेला हा डाव हिंदू धर्माच्या दुर्दैवासाठी. संभाजीराजांना बहादूरगडावरती 40 दिवस आणलं, पकडले गेले. 200 माणसांना ऐकत नव्हता माझा राजा. कितीतरी दिवस अनेक अवहेलना, अनेक प्रकारच्या यातना सहन केल्या, धिंड काढली गेली राजाची, विदूषकाची झबली अडकवली गेली होती. आमचीच माणसं मलमूत्र आणि विष्ठा सुद्धा त्याच्या अंगावर टाकत होती. किती सोसला असेल ओ, किती भोगला असेल. औरंगजेबाच्या समोर ज्यावेळी राजा गेला ना, त्यावेळी कवी कलश त्यांच्या सोबत होते. औरंगाने मुद्दाम त्या कनातीचा उंची अशी कमी ठेवली होती. का? कारण राजा माझ्याकडे वाकून आला पाहिजे. पण राजे हुशार, राजे वाकले नाही, मानेत नाही वाकले, गुडघ्यात वाकले आणि ताठ सरळ आतमध्ये गेले.
आणि औरंग्याला सुचत नव्हतं त्याला बघून काय करावं. तो थोडा वेळ बसायचा, उठायचा, इकडे तिकडे येरझाऱ्या घालायचा, थोडा वेळ बसायचा, उठायचा. पहिल्यांदा पाहिलं होतं, कारण वयाच्या 8व्या वर्षी दरबारात पाहिलं होतं लहानपणी, आणि त्यानंतर आत्ता पाहिलं. कवी कलशांनी औरंग्याची ती अवस्था पाहिली आणि कवी कलश संभाजीराजांना सांगतायत, राजे कविता सुनावू क्या. त्या परिस्थितीमध्ये संभाजीराजे म्हणाले, कलश रायगढ़ के दरबार में आपकी कविता गूंज उठी है, हमने सुनी है, अब औरंग के सामने आपकी कविता पेश कीजिए. आणि कवी कलशांनी सांगावं, राजा तुझं तेज, आणि त्या तेजाने त्याला सुचे ना काय करावं. तो बघ थोडा वेळ बसतोय, थोडा वेळ उठतोय, सैरभैर झालाय. तू तप तेज निहार के तखत त्यजो औरंग, तू तप तेज निहार के तखत त्यजो औरंग. राजा तुझ्या तेजाने औरंग्याला त्याच्या सिंहासनावर बसता सुद्धा येईना, नीट वेळ लागल्यासारखा करतोय. औरंग्याने राजांना पाहावं, क्या यही है शिवाजी का शमशेर जंग शहजादा संभाजी, दिखने में खूबसूरत, हिम्मत का शेर. राजा जी आप मेरी बात कबूल करो, आप हमारा इस्लाम धर्म कबूल करो. ये खुदा का बंदा आपको बड़ा नवाब बना देने को तैयार है. किसी हिंदू को नहीं मिली इतनी इज्जत तुझे दे दी जाएगी. न मानेगा तो याद रख कुत्ते की मौत मर जाएगा. संभा हमारा धर्म कबूल करो. संभाजीराजे म्हणाले, अरे तुझ्या या बिगडी वैभवापेक्षा वरती जरा काळी. हा 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 मला नको तुझा तो धर्म, 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 काढैल चर्म येऊन पुढच्या जन्माला. जी 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 र जी 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 हिर जी 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 हिर जी जी. पुन्हा येईन जन्म घेऊन, पुन्हा येईन जन्म घेऊन, पुन्हा येईन जन्म घेऊन, तुझी मान चरारा चिरून, कोण्या कुत्र्या हाती खाववीन तुझ्या देहाला. जी जी तुझ्या देहाला. जी जी तुझ्या देहाला. जी 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 हिर जी 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 हिर जी जी. औरंग्या करून करून काय करशील रे. मला तुझा धर्म नको, मला नको तुझा तो धर्म, तुझ्या बापाचा तुझ्या काकाचा, मला एक रामचंद्र प्रभू प्यार, मला एक गाय माता ती प्यार, सांभाळ तोच एक करणार. हा जी जी सांभाळ तोची एक करणार. हा जी जी र जी जी. तुझ्यासारखी कैक घुंगुरटी, तुझ्यासारखी कैक घुंगुरटी पडतील मसनवटी. अरे औरंग्या करशील, करून करून काय करशील रे. कर तुकडे तुकडे देहाचे, कर तुकडे तुकडे देहाचे, एक परसाचे एक भगवान तिही लोकी, एक भगवान तिही लोकी. पुन्हा येईन जन्म घेऊन, पुन्हा येईन जन्म घेऊन, तुझी मान चरारा चिरून, कोण्या कुत्र्या हाती खाववीन तुझ्या देहाला. जी तुझ्या देहाला. जी तुझ्या देहाला. तुझ्या देहाला. औरंगजेब इतका संतापला होता, न मानेगा तो याद रख कुत्ते की मौत मर जाएगा. संभाजीराजे म्हणले, अरे कुत्र्याची मौत बघायला त्याच्या स्वामीनिष्ठतेचा प्रत्यय आधी घ्यावा लागतो. तुझी अख्खी जिंदगी गेली फंदफितुरांच्या सहवासात, तुला काय कळणार स्वामीनिष्ठा. पण संभाजीराजांच्या मुखातनं येणारा जगदंब नावाचा उच्चार, त्यांच्या डोळ्यातली आग सहन होत नव्हती म्हणून डोळे जाळले, जीभ छाटली गेली. झाडाच्या सालीला रंधे लावावेत तशी देहाची कातडी सोलली. रक्तबंबाळ झालेला माझ्या राजाचा देह, पण तरी सुद्धा एकही विव्हळण्याचा आवाज नाही. औरंगजेब तळमळत होता, कधीतरी हा विव्हळेल, कधीतरी शरण येईल, कधीतरी धर्म बदलेल, पण नाही, शेवटच्या क्षणापर्यंत नाही. वडूतुळापूरच्या संगमावर आणलं गेलं आजच्या दिवशी. 40 दिवस अतोनात यातना सहन केलेला माझा राजा वडूतुळापूरच्या संगमावर वाळूत, पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत इंचावर देहाचे तुकडे केलेत. श्रोते हो, माझ्या राजाच्या देहाचे पायापासून डोक्यापर्यंत इंचावर देहाचे तुकडे झाले आणि एक घाव बसला होता मस्तकावर. धडापासून मस्तक वेगळं झालं,
रक्ताची चिळकांडी उडाली इंद्रायणी भीमेच्या संगमामध्ये. इंद्रायणी शहारली, भीमा शहारली. स्वराज्याचं धाकलं धनी ज्या मस्तकाला शिवाजीराजांनी कवटाळलं असेल, ज्या मस्तकावर युवराज पदाचा राज्याभिषेक झाला होता, ज्या मस्तकाला आईसाहेब जिजाऊ मातांनी जवळ कुशीत घेतला असेल, ते मस्तकाच धडापासनं वेगळं झालं. वयाच्या 32व्या वर्षी मरणाला निधड्या छातीने सामोरा जाणारा स्वराज्याचा धाकला धनी, स्वराज्याचे राजे आजच्या दिवशी औरंग्याने अत्यंत क्रूरपणे संपवले. पण म्हणून मराठेशाहीचं राज्य संपलं का? नाही संपलं, नाही संपलं. मंडळी, राजांचं बलिदान वाया गेलं का? अजिबात नाही गेलं. त्यानंतर कितीतरी वर्ष स्वराज्याच्या गादीला वारस नव्हता किंवा गादी रिकामी होती. पण नंतर राजाराम राजांच्या पत्नी सौभाग्यवती शिवस्नुषा राणी ताराबाई, ताराराणी आल्या. मराठ्यांचं साम्राज्य तितक्याच पद्धतीने विस्तार केला. आणि एवढंच नाही, त्या क्रूरकर्म्या औरंग्याला याच महाराष्ट्राच्या मातीत गाडलं. तेव्हा मराठे शांत झाले. आम्ही शिवछत्रपतींचे, शंभूराजांचे वारसदार आहोत. त्यांचं रक्त आमच्या नसानसात वाहतंय अशी जाणीव ठेवावी. राजे गेले, पण आजच्या दिवशी उद्या आपल्या हिंदू धर्मावर सुतक यावं या अत्यंत वाईट हेतूने केलेला हा डाव होता. महाराष्ट्रभर सुतक पसरलं. पण काय परिस्थिती हो? धर्मासाठी मरावे मरोनी अवघ्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले, फुकट नाही मरणार. मेलो तरी चालेल, पण माझा धर्म नाही बदलणार. ही वास्तविकता आणि ही निष्ठा ज्यांनी जपली, खऱ्या अर्थी ही धर्माची भक्ती होती. भगवंत आला का? भेटला का? हो. कारण त्या भगवंताला 64 कवड्यांचे माळ स्वरूपामध्ये आई जगदंबीचं अधिष्ठान गळ्यामध्ये घालून राजे मिरवत होते. भवानीला जसं छत्रपतींच्या भवानीला तुळजा भवानीचं अधिष्ठान होतं. हर हर महादेव हा सैन्याचा जागर होता, गजर होता. भवानीचं अधिष्ठान प्रत्येक कर्माला होतं, तसं तुमच्या माझ्या आयुष्याला सुद्धा भगवंताचं अधिष्ठान असावं. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. या न्यायाने भगवंताचं अधिष्ठान तुमच्या माझ्या हृदयात असेल तर भगवंताची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. देवाला मोजता येतं का? मोजता येतं. कुठल्या साधनाने? तुकोबरायांचं उत्तर आहे, भक्तीची या मापे मोजितो अनंता. भक्तीच्या बळावर भगवंत आपलासा करता येऊ शकतो. योग याग तपे देहाची या योगे, ज्ञानाची या लागे न सापडसी. योग याग तप क्रिया कर्म कुठलीही साधनं तिथं उपयोगात येत नाहीत. त्यांच्यामुळे ज्ञानात अहंकाराची बाधा निर्माण होण्याचा संभव असतो. म्हणून भगवंताला जर प्राप्त करायचं असेल तर फक्त भक्ती, मग ती देवभक्ती असू दे, राष्ट्रभक्ती असू दे. 4 माळा जप जर आपण रोज करत असाल तर त्यातली 1 माळ सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी अर्पण करूया. कारण ते तिथं लढतायत म्हणून आपण इथं सुखाचा घास सेवन करतोय. अंगावर त्या बिछाण्यावर अंग टाकताना आणि रोज पंचपक्वान्नाचा भोजनाचा घास मुखात घालताना कायम या देशातल्या किसानाचं, या देशातल्या शेतकऱ्याचं आणि या देशातल्या जवानाचं स्मरण करूया. 3 गोष्टी सांगून जाईन. इथून आपल्याला सगळ्यांना जायचंय ना? कुठं? घरी तर आता जायचंच आहे. इथं कुणी तुम्हाला थांबवणार नाही. पण आपल्याला सगळ्यांना शेवटचा निरोप घ्यायचा आहे. पण तो घेण्याआधी 3 गोष्टी करायच्या. सांगून जाऊ? करणार? 3 गोष्टी करायच्यात. त्यातली पहिली गोष्ट आहे कंठी मिरवा तुळशी. पहिली गोष्ट आहे व्रत करा एकादशी. दुसरी गोष्ट आहे आणि तिसरी गोष्ट, हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी, वारी चुको नदी हरी. 3 गोष्टी करायच्या. गळ्यामध्ये तुळशीची माळ. इथून जाण्याआधी कधीही घाला, पण इथून जाण्याआधी शक्यतो सुरुवात जरा तरुण वयात झाली तर बरं असतं. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ, एकादशीचं व्रत आणि पंढरपूरची वारी. या 3 गोष्टी जाताना करायच्या आणि मग जीवनाचं काय सार्थक होतं ते अनुभवायचं. परमेश्वर आपल्याला किती सांभाळतो. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडो नेदी, हे त्याचं ब्रीद आहे. तो आपल्याला सांभाळतो. मी हात जोडून सांगते, माझ्यावर विश्वास ठेवा. अंतःकरण शुद्ध ठेवायचं, नीतियुक्त आचरण ठेवायचं. फार काही नाही केलं तरी चालेल, फार व्रत वैकल्य उपास तापास नका करू, पण अंतःकरण शुद्ध. कुणाचाही द्वेष नको, मत्सर नको, ईर्ष्या नको. कोण आपल्याशी कसं वागतंय यापेक्षा आपण सगळ्यांशी कसं वागतो हा विचार. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वरम सर्वेश्वर पूजनाचे. हे पूजन भगवंताचं आहे असं लक्षात ठेवून
आपलं प्रत्येक कर्म भगवंताच्या चरणावर समर्पित व्हावं आणि अशा धारणेनी केलेली सेवा, ती सेवा ही भोळ्या भावाची असते. कारण देवाला ज्ञान नसलं तरी चालतं. भगवंत म्हणतात मला भोळा भाव चालतो. भोळा म्हणजे वेडं नव्हे. आधी पक्कड करा. आपण म्हणतो हे भोळं आहे. भोळा म्हणजे वेडा नाही. ज्ञानानंतर आलेली ती सहजता असते. ज्ञानानंतर आलेलं ते शहाणपण असतं आणि तसं शहाणपण देवाला प्रिय असतं. तुकोबराय म्हणतात तुका म्हणे भोळ्या भावे सेवा घ्यावी जी केशवा करीतो ऐसे. जी काही थोडी थोडकी भगवंता मी सेवा करतोय ती आपण भोळ्या भावाची म्हणून गोड मानून घ्याल यात शंका नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर तुका म्हणे आम्ही भोळे भावी सेवा. तुका म्हणे आम्ही भोळी भावी सेवा. तुका म्हणे आम्ही भोळे भाळ सेवा. तुका म्हणे आम्ही भोळे भाळ सेवा. तुका म्हणे आम्ही भोळी भावी सेवा. तुका म्हणे आम्ही भोळी भावी सेवा. तुका म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा. तुका म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा. विजी केशवा करीतो ऐसे. या विजी केशवा करीतो ऐसे. मोजावे आनंदा भक्ताची मावे मोजावे आनंदा. गावी केशवा करीतो ऐसी. गावी केशवा करीतो ऐसी. भक्तीची मावे मोजितो अनंता. भक्तीची मावे मोजितो अनंता. तत्वता मोजावे इतराने तत्वता इतराने तत्वता आ
तत्वता नमोजा इतराने तत्त्वाला मोजावे भक्तीची या मावे तो अनंता भक्तिया मावे मोदितो अनंता तुका म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा घ्यावी जी केशवा करीतो ऐसी भक्तीची आमापे मोजितो अनंता. तुका म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा घ्यावी जी केशवा करीतो ऐसी. चित्ताचे आसन तुका करीतो कीर्तन घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची. देवा देवाला सेवा आवडते आणि सेवेचंच दार आहे देवाच्या घरात जायचं असेल तर. जो या ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंठा. त्यामुळं इथं अशा सगळ्या उत्सवामध्ये अर्चन भक्ती आपल्या नवविधातला एक प्रकार आहे. कुठलंही काम करूया भगवंताला ते प्रिय असतं. इथं कुठलंही काम कमी नसतं किंवा मोठं नसतं. बरीचशी मंडळी बघा, मला इथे एक आनंद आहे, तुम्ही कुणीही मला सांगितलं नाही, आमच्या रोहन काकांनी सुद्धा सांगितलं नाही की माझं नाव घ्या वगैरे, अजिबात नाही म्हणाले. पण मला अशी यादी जेव्हा समोर येते ना, अर्ध कीर्तन तिथंच संपलेलं असतं. कधी चिंतन मांडायचं, सगळ्यांची नावं घ्यावी हा सगळ्यांचा अट्टहास असतो. पण मला कायम असं वाटतं हा सप्ताह असेल, हा नाम सप्ताह असेल, हे नामासाठी आहे, नावासाठी नाही. त्यामुळे आम्ही नावासाठी येतो की नामासाठी येतो याचा विचार प्रत्येकाने करायचा आहे. संप्रदायाची गोड सेवा आपल्या सगळ्यांकडून घडावी, धर्माची सेवा आपल्या सगळ्यांकडून घडावी. बोलत असताना काही वेडवाकडं गेलं असेल तर मोठ्या अंतःकरणाने मला क्षमा करा. झालेली सेवा भगवान पंढरीश परमात्म्याच्या चरणी मारुतीरायांच्या चरणावर सुपूर्त करते. आपण सर्व रोहण ग्रामस्थ सगळ्यांना मनापासून नमस्कार करते. एक गोष्ट नमूद करणारे झाले माझं कीर्तन, अजिबात काळजी करू नका, पण तरीसुद्धा संप्रदायाची सेवा करावी. अत्यंत अल्पवयापासून कीर्तन सेवेला उभी राहिली, आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रातलं खूप प्रेम मिळवलं. आज यूट्यूब चॅनलसुद्धा मला वाटते गुरुकुल ना, गुरुकुल काहीतरी नाव आहे हां. तर असे अनेक यूट्यूब चॅनल आज महाराष्ट्रभर आहेत. अनेक कीर्तनकारांची कीर्तनं आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळतात. पण बऱ्याचदा माझी ही सगळी तरुण भावंड आहेत, संप्रदायाची सेवाच करतायत यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. पण थोड्याशा आसक्तीपायी, थोड्याशा व्ह्यूज पायी, सबस्क्रिप्शन्स पायी बऱ्याचदा असं होतं, कट करून टाकलं तरी चालेल, पण त्यावरचं जे कॅप्शन टाकतात ना ते महा डेंजर असतं. जे मी माझ्या कीर्तनात कधीच बोलत नाही. नवऱ्यानी बायकोशी कसं वागायचं, बायकोनी नवऱ्याला कसं सांभाळायचं, हे वरती कॅप्शन असतात. माझ्याही असंख्य कीर्तन, मला माहिती नाहीत कुठल्या चॅनलला कुठलं कीर्तन आहे आणि कोण करतंय, किंवा कोण मिरर इमेज असते, कॉपीराईट इश्यू असतो, बऱ्याच गोष्टी करतात. छोट्याशा व्ह्यूजसाठी किंवा सबस्क्रिप्शनसाठी या गोष्टी केल्या जातात, लोकांचे व्ह्यूज मिळवावेत म्हणून. पण आपण कॅप्शन कुठलं टाकतोय, त्यामध्ये कंटेंट काय आहे, आणि आपण योग्य पद्धतीने शुद्ध लेखनसुद्धा चुकीचं करून आपण त्या पद्धतीने टाकत राहतो, हे मला असं वाटतं अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळे या गोष्टी फक्त माझ्या भावंडांना त्यांना सांभाळता याव्यात एवढीच एक विनंती आहे. आपण हे ज्ञान आहे सगळ्या स्तरापर्यंत लोकांना कीर्तनं ऐकता यावीत. खरं तर ही अपेक्षा एकदम रास्त आहे, पण ते आपण सादर कुठल्या पद्धतीने करतो त्यावर थोडासा गांभीर्यपूर्वक विचार व्हावा. आणि उद्या गुढीपाडवा आहे, नूतन वर्षाभिनंदन करते सगळ्यांचं, सगळ्यांना शुभेच्छा देते नवीन वर्षाच्या. ही गुढी आपल्या मनातल्या विचारांची, सद्विचारांची असली पाहिजे, संत विचारांची असली पाहिजे. प्रत्येकाच्या मनामध्ये ही गुढी उत्तम आचार संपन्नतेची असली पाहिजे, एवढी एक अपेक्षा करते. आणि गुढीपाडव्याच्या सुमुहूर्तावर माझं स्वतःचं यूट्यूब चॅनल फार ॲक्टिव्ह नाही आहे, पण तरीसुद्धा उद्या एक संप्रदायाची सेवा म्हणून उद्याच्या दिवशी संपूर्ण वारकरी भजनी काकडा माझ्या आवाजात उद्या रिलीज होईल. आपण सगळ्यांनी ती सेवा गोड मानून घ्या. उद्या माझ्या त्या चॅनलवरती कदाचित आपल्याला कळेल, रोहिणी परांजपे ऑफिशियल किंवा कृष्णाई असं एक चॅनलचं नाव असेल, आपल्याला दिसेल. तर त्या चॅनलवर जाऊन आपण तो काकडा कसा आहे गोड मानून घ्या. काही चुका असतील, मोठ्या लोकांच्या वारकरी चाली घेऊन करण्याचा प्रयत्न केला आहे. तो काकडा किंवा ती भजनी मालिका आपली परंपरा आहे, तो परंपरेचा वारसा आहे, तो पुढच्या पिढीकडे सुपूर्त व्हावा आणि तो आपण जतन करावा. जतन करण्यापेक्षा मला असं वाटतं अनुभवाच्या पातळीवर देवाला जागं करणं म्हणजे काय आहे. देव जागाच आहे, आपणच मोहमायेच्या निद्रेमध्ये झोपलोय. ती झोप निघावी याकरता आपली संप्रदायाची ती नित्य उपासना आहे. आणि म्हणून ही भजनी काकड्याची मालिका संपूर्ण काकडा उद्या
प्रसारित करते. आपण सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू देत एवढी याचना करते. झालेली सेवा भगवंत चरणावर सुपूर्त. पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थ आजच्या कार्यक्रमाचे आयोजक नियोजक सौजन्य करते आमचे रोहन काका असतील आणि आपण सर्व मंडळी सर्व गायक वादक सगळ्यांच्या चरणावर विनम्र अभिवादन करून सेवेला विराम देते. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय हा बोलिले कुरे वेडी वाकुडी उत्तरे क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार मी आपुला क्षमा अपराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा क्षमा परद महाराज तुम्ही ज्ञान देव तुकाराम देव तुकाराम ज्ञान देव तुकाराम 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 तुकाराम